नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल सई ट्रेड मराठीमध्ये. मी आहे सचिन आणि टेक्निकल ॲनालिसिसच्या आपली जी सिरीज चालू आहे व्हिडिओची, त्याचा पुढचा जो पार्ट आहे, चार्ट पॅटर्नचा पुढचा जो पार्ट आहे तो आहे फ्लॅग आणि पीनट पॅटर्न. त्याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. कशा प्रकारे फ्लॅग तयार होतो एखाद्या चार्टवर आणि तो आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड करायचा असतो, तसंच पीनट पॅटर्न काय असतो आणि पीनट पॅटर्न कशा पद्धतीनं आपल्याला वर्कआउट करायचा असतो, त्या सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. तर फ्लॅग अँड पेनट पॅटर्न दोन प्रकारचे फ्लॅग पॅटर्न आणि दोन प्रकारचे पेनंट पॅटर्न असे आपल्याला टोटल 4 आत्ता चार्टचे पॅटर्न बघायचे आहेत. तर कुठले कुठले असणार आहेत ते, तो सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे तो बुलिश फ्लॅग. चार्टवर एखादा बुलिश फ्लॅग तयार झाल्यानंतर कंटिन्युएशन कशा पद्धतीने होतं, म्हणजे अपट्रेंडमध्ये हा फ्लॅग तयार होतो. फ्लॅग म्हणजे एक करेक्शन असतं किंवा कन्सॉलिडेशन असतं आणि त्याचा ब्रेकआउट आल्यानंतर जी प्रिव्हियस अपट्रेंडची रॅली सुरू आहे ती रॅली काय होते, कंटिन्यू होते. त्याला आपण बुलिश फ्लॅग म्हणतो. तर कशा पद्धतीने हा ट्रेड करायचा याच्याबद्दल बघणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा आहे बेरिश फ्लॅग. ज्याप्रमाणे बुलिश फ्लॅग असतो त्याप्रमाणे बेरिश फ्लॅग असतो. म्हणजे डाऊन ट्रेंड सुरू असतो, डाऊन ट्रेंडमध्ये एक इम्पल्स मूव्ह येते म्हणजे पुलबॅक येतो. त्या पुलबॅकमध्ये एक चॅनलमध्ये स्टॉक जो असतो तो ट्रेड करतो आणि त्याचा परत ब्रेकडाऊन होतो आणि जो कंटिन्यू डाऊन ट्रेंड चालू आहे तो परत फ्लॅग ब्रेक झाल्यानंतर कंटिन्यू होतो. तर बेरिश फ्लॅग आपण बघणार आहोत. त्याच पद्धतीने बुलिश पेनंट पॅटर्न काय असतो, अपट्रेंडमध्ये एखादा जस्ट लाईक सिमेट्रिकल पॅटर्न तयार होतो, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तयार होतो पेनटच्या शेपमध्ये. तो कशा पद्धतीने वर्कआउट करायचा हे बघणार आहोत आणि त्याच्यानंतर बघणार आहोत बेरिश पेनंट पॅटर्न काय असतो आणि तो कशा पद्धतीने आपल्याला डाऊन ट्रेंड कंटिन्यू ओळखायला किंवा डाऊन ट्रेंडमध्ये इम्पल्स मूव्ह ओळखून त्याच्यामध्ये आपल्याला परत शॉर्ट पोझिशन घ्यायला, पुलबॅकला शॉर्ट पोझिशन घ्यायला कशी मदत करतो हे आपण बघणार आहोत. तर वन बाय वन बघूया विथ एक्झाम्पल. पहिला आहे तो बुलिश फ्लॅग. बुलिश फ्लॅग झेंडा जसा असतो आपला, आपण प्रत्येक देशाचे झेंडे बघतो अशा पद्धतीने असतात. आपल्या देशाचा झेंडा अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. तर कुठल्याही देशाचा झेंडा जर बघितला तर अशा पद्धतीनेच तो असतो, किंवा जर आपला महाराजांचा झेंडा बघितला तर अशा पद्धतीने असतो. जो हिंदू स्वराज्याचा जो झेंडा असतो तो अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो त्रिकोणाकृती. तर नॉर्मली स्टॉक मार्केटमध्ये पण फ्लॅग तयार होतात. तर ते फ्लॅग कशा पद्धतीचे असतात, तर जस्ट लाईक दिस. हा त्याचा पोल असतो आणि हा झेंड्याचा एक करेक्शन मूव्ह असते. ही इम्पल्स मूव्ह चालू आहे. इम्पल्स मूव्ह नंतर काय होतं की खालच्या साईडला इथे करेक्शन मूव्ह होते. करेक्शन मूव्ह म्हणजे काय असतं की ते कन्सॉलिडेशन असतं. एवढी चांगली अपट्रेंड झाली आहे, मग स्टॉक कुठेतरी कन्सॉलिडेट होतो, म्हणून तो काय करतो की खालच्या साईडला मुवमेंट देतो. तो मुवमेंट कशा पद्धतीने देतो की एका चॅनलमध्ये मुवमेंट देतो. त्या चॅनलचं जर आपण प्रॉपर ड्रॉ केलं तर एक आपल्याला फ्लॅग तयार झालेला दिसतो. तर त्याला बुलिश फ्लॅग म्हणलं जातं, कारण तो अपट्रेंडमध्ये तयार होतो आहे. अपट्रेंडमध्ये तयार होतो त्याला बुलिश फ्लॅग म्हणतात आणि डाऊन ट्रेंडमध्ये जो तयार होतो त्याला बेरिश फ्लॅग म्हणतात. सध्या आपण बुलिश फ्लॅगबद्दल बोलतो. तर बुलिश फ्लॅगचा जो ब्रेकआउट असतो तो नॉर्मली हा रेझिस्टन्स ट्रेंड लाईन जी असते वरच्या साईडला, जी आपण लोअर हायज कनेक्ट करून जी रेझिस्टन्स ट्रेंड लाईन मारतो त्या ट्रेंड लाईनपासून ब्रेकआउट येतो विथ व्हॉल्यूम. इथे जर ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला तर तो अपट्रेंड आहे तो पूर्ण कंटिन्यू होतो. जर एखाद्या वेळेस इथे व्हॉल्यूम कमी असेल तर कन्सॉलिडेशन जे आहे किंवा जी साईडवेज मुवमेंट आहे ती आपल्याला काही वेळ दिसते आणि नंतर परत वरच्या साईडला झालेली दिसते. त्यामुळे बुलिश फ्लॅग आपल्याला लगेच पण मुवमेंट देऊ शकतो किंवा थोडा कन्सॉलिडेशन झाल्यानंतर पण मुवमेंट देऊ शकतो. असं नाही आहे की फ्लॅग तयार झाला आहे आणि इथे व्हॉल्यूम नाही आहे तरी पण मुवमेंट आलेली आहे. कधी कधी होतं असं, पण व्हॉल्यूम जर असेल, प्रत्येक वेळी मी माझ्या चार्ट पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन हा कायम व्हॉल्यूम विथ व्हॉल्यूम आला पाहिजे. व्हॉल्यूमनं जर कुठल्या कॅन्डलनं इथे ब्रेकआउट दिला तर त्या कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्ही बाय पोझिशन घेऊ शकता आणि तिथून तुम्ही जे टार्गेट तुम्हाला ठेवायचं असतं ते सगळ्यात पहिलं जे टार्गेट असतं ते पहिला हाय आणि पहिला लो, हे छोटं टार्गेट आपण पहिलं ठेवायचं असतं. म्हणजे फ्लॅग पॅटर्न पहिला जो हाय तयार झाला आहे, जिथून फ्लॅग पॅटर्न तयार व्हायला सुरू झाला आहे तिथून पहिला लो बनवला आहे त्या लोपर्यंतचं डिस्टन्स मेजर करायचं आहे आणि ते आपल्याला पहिलं टार्गेट 1 इथे ठेवायचं आहे. आणि जे दुसरं टार्गेट असणार आहे ते आपला हा जो पोल तयार झाला आहे, म्हणजे हा स्विंग हाय, ते प्रिव्हियस स्विंग लो कुठे होता तिथूनपासून जी रॅली सुरू झाली आहे, हा जो पोल आपण ड्रॉ केलेला आहे हे आपलं टार्गेट 2 असणार आहे. हे टार्गेट तुम्ही ब्रेकआउटपासून वरती मेजर करायचं आणि तेवढं टार्गेट तुम्ही टार्गेट 2 म्हणून अचीव करू शकता.
कधी कधी काय होतं की एवढी मुवमेंट जास्त येत नाही. आपण जर इंट्राडेमध्ये पोझिशन बघितली तर इंट्राडेमध्ये आपल्याला काय होतं की एक तर टायमिंग लिमिट असतं, 3:30ला आपला पोझिशन बंद करायची असते किंवा स्क्वेअर ऑफ करायची असते. मग 3:30पर्यंत काय करतात की जेवढं टार्गेट मिळतं तेवढं जर घेतात आणि दुसऱ्या दिवशी जर समजा परत थोडासा तिथे पुलबॅक मिळाला तर परत तो ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. आणि जर तुम्ही कंटिन्यू मोठ्या टाईम फ्रेमवर जर फ्लॅग पॅटर्न फॉलो करत असाल तर तुम्ही पोझिशन होल्ड करून जाता आणि त्याचा तुम्हाला फायदा तिथे बघायला मिळतो. सो ट्रेड करायची पद्धत म्हणजे ब्रेकआउटला व्हॉल्यूम जास्त पाहिजे. ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट केला आहे त्या कॅन्डलच्या हायच्या वरती एंट्री ठेवायची. स्टॉप लॉस त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकता तुम्ही, कारण इथे काय आहे, खालच्या चॅनलचा जर स्टॉप लॉस ठेवला तर तो खूप लांब होऊ शकतो आणि रिस्क रिवॉर्ड कधी कधी फेवरेबल होत नाही. कारण हे चॅनल आत्ता इथे छोटा दिसतोय आपल्याला, कधी कधी हा चॅनल आपल्याला अशा पद्धतीने मोठा बघायला मिळतो, एवढं मोठं कन्सॉलिडेशन होतं. त्यामुळे इथे जर ब्रेकआउट मिळाला आणि इथे जर स्टॉप लॉस ठेवला तर एवढं टार्गेट आपलं रिस्क रिवॉर्ड तिथे मॅच होत नाही. म्हणून ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिला आहे त्या कॅन्डलच्या लोच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता पहिला, किंवा जर याच्यामध्ये जर कुठला स्विंग लो बनला असेल, मध्ये आधी कुठला स्विंग लो बनला असेल तर त्या स्विंग लोच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता, जो जवळचा आहे. लेटेस्ट स्विंग लोच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. तर अशा पद्धतीने बुलिश फ्लॅग आपल्याला ट्रेड करायचा असतो. एक्झाम्पल बघूया डायरेक्ट, जेणेकरून आपल्याला अजून जास्त चांगल्या पद्धतीने कळेल. तर 15 मिनिटाच्या चार्टवर सगळे एक्झाम्पल आज आपण बघणार आहोत इंट्राडेमध्ये, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीने इथे ट्रेड घेता येईल हे पॅटर्न शोधून त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर SBI लाईफचा आपण चार्ट पहिल्यांदा बघणार आहोत. थोडंसं चार्ट लोड होतो आहे, तर इथे तुम्ही बघू शकता फ्लॅग पॅटर्न तयार झाला आहे आणि जी इम्पल्स मूव्ह तयार झाली आहे ती स्विंग लोपासून इथून इम्पल्स मूव्ह तयार झाली आहे. म्हणजे हा आपला पोल झाला आणि तो पोल पुढे कसा करेक्शन आलं आहे आणि कशा पद्धतीने त्याचा ब्रेकआउट आला आहे हे आपण बघू शकतो. आणि पुढे ट्रेंड कसा कंटिन्यू झाला आहे. अप ट्रेंड होता कंटिन्यू, अप ट्रेंड नंतर ही एक करेक्शन मूव्ह आली किंवा याला आपण कन्सॉलिडेशन म्हणू शकतो. तर कन्सॉलिडेशनमध्ये काय झालं आहे, इथे हाय बनवला, परत इथे लो बनवला, परत सेम हाय बनवला, परत इथे लो बनवला आणि इथे काय आला, ब्रेकआउट आला. म्हणजे हे जे पॅटर्न तयार झाला, हे जे चॅनलमध्ये मूवमेंट झालेली आहे स्टॉकची, ह्या चॅनलला आपण फ्लॅग म्हणतो. आणि हा जो ह्या लोपासून जी इम्पल्स मूव्ह आपल्याला दिसते त्याला आपण काय म्हणणार, आपला पोल म्हणणार आहे. तर ह्या पोलला आपण ट्रेड करायचं आहे ॲज अ सेकंड टार्गेट म्हणून. पहिलं टार्गेट काय असणार आहे, इथून इथेपर्यंतचं छोटं पहिलं टार्गेट असणार आहे, ते आपल्याला इथेच अचीव झालेलं बघायला मिळते. गॅपअप ओपन झालेली आहे त्यामुळे इथे व्हॉल्यूम पण खूप कमी आहे, कारण ज्या कॅन्डलनं ब्रेक केला ते कॅन्डल गॅपअप ओपन झाली आणि त्याच्यानंतर स्टॉक परत खालच्या साईडला आला आणि त्याच ट्रेंड लाईनला, म्हणजे जी रेजिस्टन्स ट्रेंड लाईन होती फ्लॅगची, तिथून जो ब्रेकआउट आलेला त्याच ट्रेंड लाईनचा परत सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर परत इम्पल्स जी मूव्ह आहे, जे अपट्रेंड आहे, तो इथे कंटिन्यू झालेला दिसतोय. आणि अपट्रेंड कशा पद्धतीने कंटिन्यू झाला हे तुम्ही बघू शकता. पूर्ण एवढा ट्रेड इनिशिएट झालेला आहे. 15 मिनिटाचा ट्रेड आहे, तरी पण जर कोणी होल्ड केला असेल BTST जसं मी सांगत असतो त्या पद्धतीने इथे चांगली मूवमेंट आपल्याला स्टॉकमध्ये बघायला मिळते. एंट्री जर ह्या कंडिशनमध्ये जर एंट्री करायची झाली, अशी जर कंडिशन तुमच्यासमोर आली की गॅपअप झालं आहे आणि एंट्री करायची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, वेट करायचं आहे. इथे आपण एंट्री करू शकत नाही, कारण हा गॅपअप ओपन झाला आहे, म्हणजे आपला स्टॉप लॉस इथे लावायला लागेल. जरी इथे एंट्री केली तरी स्टॉप लॉस खूप लांब होतो आणि पहिल्या टार्गेटच्या हिशोबानं आपल्याला रिस्क रिवॉर्ड फेवरेबल होत नाही. आणि आपण सांगू शकत नाही की दुसरं टार्गेट आपल्याला मिळेल का नाही, कारण जर मुवमेंट अशी नाही कॅप्चर झाली, इंट्राडेची पोझिशन आहे म्हणून सांगतोय, तर स्टॉक तिथून खाली येऊ शकतो. म्हणून काय करायचं, वेट करायचा. गॅपअप जर ओपन झाला तर, गॅपअप ओपन झाला तर परत ह्या रेजिस्टन्स लाईनच्या सपोर्टजवळ कुठली कॅन्डल बनती आहे का, त्या कॅन्डलस्टिकमध्ये कुठला पॅटर्न बनतोय का ते बघायचं आणि त्याच्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला एंट्री करता येते. आता इथे तुम्ही बघू शकता की हा जो पॅटर्न तयार झाला आहे हा एक हॅमर टाईप पॅटर्न तयार झाला आहे. ही जी कॅन्डल तयार झाली आहे 15 मिनिटाची, एक हॅमर टाईप कॅन्डल तयार झाली आहे. आणि हॅमर टाईप कॅन्डल काय सांगते आपल्याला, बुलिश मुवमेंट सांगते. बुलिश मुवमेंट कशी सांगते, कुठल्या सपोर्टच्या जवळ असेल तर. आता ही ट्रेंड लाईन आहे म्हणजे हा एक सपोर्ट तयार झाला आहे, सपोर्टच्या जवळ हॅमर कॅन्डल तयार झाली आहे, म्हणून त्या कॅन्डलच्या हायच्या वरती एंट्री आणि त्या कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस. जर इथे एंट्री झाली तर पहिलं आपलं टार्गेट काय असणार आहे, पहिला स्विंग हाय. पहिला स्विंग हाय इथे काय निघतोय, हा निघतोय, कारण हा स्विंग हायपासून खाली आलेला स्टॉक. आणि पहिलं टार्गेट इथे आपल्याला अचीव होतं आहे आणि 1:1चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे मिळून जातो आहे. जर कॅल्क्युलेट केलं तर 1:1चा रिस्क रिवॉर्ड मिळतो, म्हणजे छोटं टार्गेट इथे तुम्ही अचीव करू शकता. आणि त्यानंतर जर होल्ड केला असेल तर चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण मोठं टार्गेट इथे मिळून जातं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला फ्लॅग पॅटर्न जो आहे तो ट्रेड करायचा आहे. आणि रूल्स थोडेसे लक्षात ठेवा, कारण कसं होतं,
जोपर्यंत रेझिस्टन्स लाईन ब्रेक करत नाही आणि क्लोजिंग कॅन्डल हा महत्त्वाचं इथे काय आहे की क्लोजिंग कॅन्डल, एक तर वॉल्यूम जास्त पाहिजे आणि दुसरं म्हणजे कॅन्डलवरती क्लोज झाली पाहिजे. कधी कधी कसं होतं की इथे वरच्या साईडला थोडीशी क्लोज होते, वॉल्यूम कमी असतं आणि तिथून परत खाली होतो आणि खालच्या सपोर्ट लाईनला ब्रेक करून स्टॉक खाली जाऊ शकतो. कधी कधी असे एक्झाम्पल पण आपल्याला बघायला मिळतील मार्केटमध्ये की फ्लॅग जो आहे तो खालच्या साईडला मुवमेंट दाखवलेला आहे. कारण हा जो स्विंग हाय मारलेला असतो कधी कधी स्ट्रॉंग स्विंग हाय किंवा रेझिस्टन्स लागतो आणि त्याच्यानंतर स्टॉक काय होते मूव्हच चेंज करून टाकतो. सो असे पण एक्झाम्पल तुम्हाला मिळतील. म्हणून तुम्हाला जो बुलिश फ्लॅग आहे तो कन्फर्मेशन नंतरच एंट्री करायचे, अदरवाईज तिथे एंट्री नाही करायचे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण TCSचं. TCSमध्ये पण आपल्याला सेम फ्लॅग बघायला मिळतो आहे आणि 15 मिनिटाच्या चार्टवरच आपण TCSचं एक्झाम्पल पण बघणार आहोत. थोडंसं मागं जावं लागेल कारण थोडंसं जुनं एक्झाम्पल आहे, म्हणजे मागं जाऊन थोडंसं चेक करायला लागेल. इथे तुम्ही बघू शकता इथे बेरिश फ्लॅग आहे, बुलिश फ्लॅग पण आहे. अपट्रेंड आहे कंटिन्यू. मोठ्या चार्टवर जर तुम्ही बघितला तर हा कंटिन्यू अपट्रेंड आपल्याला बघायला मिळतो आहे आणि अपट्रेंडमध्ये काय झालं आहे की हे कन्सॉलिडेशन झालं आहे. इथे स्टॉक इथे कन्सॉलिडेट झाला आहे, करेक्शन मूव छोटीशी आपल्याला बघायला मिळते. थोडंसं मोठं करून दाखवतो म्हणजे एक्झॅक्ट तुम्हाला कळेल. तर हा आपला पोल आहे, हा स्विंग आहे आणि इथून आपली जी इम्पल्स मूव आहे ती चालू झाली होती, त्यामुळे आपण हा पोल इथे ड्रॉ केलेला आहे. आपलं काय आहे टार्गेट 2 आहे आणि पहिलं टार्गेट काय असणार आहे स्विंग हायपासून पहिलं स्विंग लो, हे आपलं पहिलं टार्गेट असणार. हे T1 म्हणजे टार्गेट 1. जर आपण त्याचंच कॅल्क्युलेशन केलं तर कशा पद्धतीने इथे मुवमेंट आलेली आहे, या कॅन्डलनं आपल्याला ब्रेकआउट दिलेला आहे. त्या कॅन्डलचं जर वॉल्यूम बघितलं तर हाय वॉल्यूम आहे, ग्रीन कलरच्या कॅन्डलला मार्क केलेला आहे मी इथे. 9:30ची कॅन्डल इंट्राडेची पोझिशन आहे, 9:30च्या कॅन्डलला इथे वॉल्यूम हाय झालेला आहे. आपल्याला काय करायचं आहे हाय ब्रेक केल्यानंतर एंट्री करायची आहे. आता इथे स्टॉप लॉस तुमचा हाच आहे, याच्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण एक तर स्विंग लो हा आहे आपल्याला इथे लावायला लागेल किंवा कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस लावायला लागेल आणि एवढी मोठी मुवमेंट आली म्हणजे तुम्ही इथे कॅन्डलच्या लोच्या खाली पण स्टॉप लॉस प्लेस करू शकता. त्यामुळे तुमचा जर स्टॉप लॉस बघायचा झाला तर साधारण 3650चा स्टॉप लॉस आहे. एंट्री आहे आपली 3682ची, 3685 पकडू म्हणजे जवळपास 35 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. आणि टार्गेट जर बघितलं तर पहिलं टार्गेट आपल्याला अचीव झालं आहे 3740चं, म्हणजे जवळपास 60 पॉईंटचं टार्गेट आणि 50 पॉईंटचा स्टॉप, 35 पॉईंटचा स्टॉप लॉस, म्हणजे जवळपास 1:2चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर पण मुवमेंट कंटिन्यू झालेली आहे विदाऊट स्टॉप लॉस हिट. 3800पर्यंत स्टॉक गेलेला आहे, 3800च्या पेक्षा वरती स्टॉक गेलेला आहे. 3817, 3816चा एक हाय मारायला आपल्याला बघायला मिळतो. इंट्राडेची जर पोझिशन बघितली तर साधारण 27 तारखेला ब्रेकआउट आला होता आणि 27 तारखेच्या साधारण 3 वाजताचं टार्गेट जर आपण बघितलं 27 तारखेला तर त्यानं आपलं 3730पर्यंतचं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट इथे जर एंट्री बघायची झाली 40 आणि 30 म्हणजे जवळपास 50-60 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथे मिळून गेलेलं आहे. कारण इथे हे 20 पॉईंट आणि हे 30 पॉईंट, 50 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथे मिळून जातं आहे. पण 35 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 50 पॉईंटचं टार्गेट ऑलमोस्ट 1:2चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे मिळतो आहे आणि जो की चांगला रिस्क रिवॉर्ड आपण इथे म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे बुलिश फ्लॅग जो आहे तो ट्रेड करायचा आहे आणि जर थोडेसे नियम व्यवस्थित पाळले आणि थोडंसं ॲनालिसिस केलं तर चांगल्या प्रकारचे तुम्हाला इथे ट्रेड मिळू शकतात. 15 मिनिटाच्या चार्टवर दाखवायचं कारण एकच आहे की जे लोक कन्फ्यूज असतात की इंट्राडेमध्ये कशा पद्धतीने मी ट्रेड करू, स्टॉक कसे शोधू किंवा काय इंडिकेटर लावू जेणेकरून मला इंट्राडेमध्ये ट्रेड करता येईल, तर त्यांच्यासाठी जे चार्ट पॅटर्नची सिरीज आपण चालू केली ती जर तुम्ही बघितली तर ते चार्ट पॅटर्न मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मी जे सांगितलेत ते 15 मिनिटाच्या चार्टवर सांगितलेत. 15 मिनिटाच्या चार्टवर जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने हे जर ड्रॉ केले आणि त्याला जर फॉलो व्यवस्थित केलं तर तुम्हाला इंट्राडेमध्ये कुठलाही इंडिकेटर लावायची गरज नाही आहे. कारण आपण आता बघतो इथे आपण कुठलाही इंडिकेटर लावलेलं नाही आहे, प्युअर प्राईज ॲक्शनवर आपण सगळे जे ट्रेड आहे ते सांगतोय तुम्हाला. सो तुम्ही जर हे गोष्टी फॉलो केल्या तर तुमचे इंट्राडेमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे सॉल्व्ह व्हायचा थोडासा एक स्टेप तुम्ही पुढे जाऊ शकता. फक्त इथे तुम्हाला काय करायला लागणार आहे की इंट्राडेमध्ये जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ट्रेड करायचे तर आदल्या दिवशी संध्याकाळी थोडंसं बसून होमवर्क करायला लागेल की कुठले चार्ट पॅटर्न बनत आहेत, कशा पद्धतीने ते चार्ट पॅटर्न वर्कआउट होत आहेत. थोडंसं बॅक टेस्टिंग केलं आणि थोडासा होमवर्क केला आणि ॲटलिस्ट 3 स्टॉक जरी तुम्ही शोधून काढले, निफ्टी 50चेच घ्या फक्त,
बाकी 1000 स्टॉक बघत बसू नका. 50 स्टॉकमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 स्टॉक जर मिळाले आणि त्याच्यामध्ये 1:2चा रिस्क रिवॉर्ड जरी मिळाला तरी खूप जण इंट्राडेमध्ये तुम्हाला हे एक जरी स्टॉक ट्रेड करायला मिळाला तरी ॲटलिस्ट 3 स्टॉक काढायचा प्रयत्न करा. निफ्टी 50मध्ये जर नाही मिळाले आणि वेळ तुमच्याकडे असेल तर निफ्टी नेक्स्ट 50 फॉलो करा. हे 100मध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 3 स्टॉक असे मिळून जातील ज्याच्यामध्ये कुठला ना कुठला तरी चार्ट पॅटर्न तयार झाला आहे जो तुम्ही दुसऱ्या दिवशी ट्रेड करू शकता. सो प्राइस ॲक्शन प्रॉपर आहे, ही कुठलाही इंडिकेटर लावलेलं नाही आहे, फक्त वॉल्यूम बघतोय आपण, ते पण ब्रेकआउटच्या वेळेला. सो हा होता बुलिश फ्लॅग. दुसरा आपण बघणार आहोत तो म्हणजे बेरिश फ्लॅग. बेरिश फ्लॅगमध्ये अशा पद्धतीने आपल्याला फ्लॅग तयार होताना दिसेल. एकदम अपोजिट जो आपण फ्लॅग म्हणतो, फ्लॅग जर आपण उलट्या साईडनं बघितला तर कशा पद्धतीने तो दिसेल, तर अशा पद्धतीने आपल्याला ती मुवमेंट दिसून येते. म्हणजे बुलिश फ्लॅगमध्ये आपण बघितलं की प्रॉपर बुलिश जी मूव आहे ती कंटिन्यू होऊन जाते. बेरिशमध्ये काय होते की ऑलरेडी स्टॉक डाऊन ट्रेंडमध्ये असतो आणि ही एक जी इम्पल्स मूव येते किंवा याला पुलबॅक म्हणतो आपण, ही पुलबॅक मूव आपल्याला परत सेलिंगसाठी यूज करायची असते. सेल ऑन राईज ज्याला म्हणतात, तर हे सेल ऑन राईजसाठी आपल्याला ती यूज करायची असते. आणि आपल्याला काय करायचं आहे, सपोर्ट लाईन ब्रेक झाल्यानंतर, मग अशी आपण काय केलं, रेझिस्टन्स लाईन ब्रेक झाल्यानंतर बायचा ट्रेड घेतलेला. इथे आपल्याला शॉर्टची पोझिशन घ्यायची आहे, ती पण रेझिस्टन्स ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर. सो हे जे चॅनल आहे, चॅनलचा खालच्या साईडला जर ब्रेकआउट येतो त्यावेळेला आपल्या इथे शॉर्ट पोझिशन घ्यायची आहे. सो इथे काय झालं आहे, हाय मारलेले आहेत आणि इथे लो मारलेले आहेत. मग असे आपण काय बघितलं, लोअर हायज आणि लोअर लोज बघितले, लोअर हायज आणि लोअर लोज बघितले. इथे काय आहे, हायर हायज आणि हायर लोज तयार झालेले आहेत. हायर हायज आणि हायर लोज आपल्याला तयार होताना इथे दिसत आहेत. सो बेरिश फ्लॅगमध्ये हायर हायज आणि हायर लोज तयार होतात, त्याचा एक चॅनल तयार होतो आणि त्या चॅनलचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर जी डाऊन ट्रेंड मूव्ह कंटिन्यू चालत आली आहे ती परत रिकंटिन्यू होते, परत पुढे तीच कंटिन्यू होऊन जाते आणि अजून स्टॉक काय होतो की खालच्या साईडला मूव्ह करायला सुरुवात होते. तर ते एंट्री आपल्याला कशा पद्धतीने करायचे, सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलपर्यंत वेट करायचं, ती कॅन्डल पूर्ण ब्रेक करेपर्यंत वेट करायचं आहे. रेड कलरची कॅन्डल असणार आहे ही आणि याच्यामध्ये वॉल्यूम जास्त असणार आहे, वॉल्यूम तुम्हाला जास्त बघायला मिळणार आहे. वॉल्यूमचं कायम लक्षात ठेवायचं, ब्रेकआउट जिथं शब्द ब्रेकआउट येईल तिथे वॉल्यूम हा शब्द जोडला गेलाच पाहिजे. एकत्र आहेत दोन्ही. ब्रेकआउट म्हणजे हाय वॉल्यूम असलं पाहिजे, मग ते खालच्या साईडला ब्रेकआउट असू दे किंवा वरच्या साईडला ब्रेकआउट असू दे, तिथे हाय वॉल्यूमनंच आला पाहिजे, तरच तो ब्रेकआउट व्यवस्थित पद्धतीने वर्कआउट होईल. अदरवाईज तो परत कन्सॉलिडेट करत राहील आणि तुमचा ट्रेड जो आहे तो तिथे मिस होऊन जाईल, किंवा जरी तुम्ही ट्रेड घेतला तरी ब्रेक इव्हनला बाहेर पडायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस हिट करून घ्यायला लागेल. सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, ब्रेकआउट जिथे शब्द तुम्हाला येतो तिथे वॉल्यूम हे बघायचंच आहे, कायम बघायचं आहे वॉल्यूम. वॉल्यूम जर बघितलं तर वॉल्यूम काय आपल्याला सांगतं की ताकद किती लागते. ब्रेकआउट तर देतोय, त्याला ताकद किती लागते हे आपल्याला वॉल्यूमवरनं कळतं. किती जण इंटरेस्टेड आहेत तिथे ब्रेकडाऊन करण्यासाठी, किती कॉन्ट्रॅक्ट आहेत, किती स्टॉक सेल होत आहेत, ते आपल्याला वॉल्यूमवरनं कळतं. म्हणून ब्रेकआउट आणि वॉल्यूमचं रिलेशन एकमेकांना समांतर असतं. सो आपल्याला काय करायचं आहे, रेड कलरची कॅन्डल विथ वॉल्यूम बघायचे आहे, त्याच्या लोच्या खाली आपल्याला शॉर्टची पोझिशन घ्यायची आहे आणि त्याच्या हायच्या वरती किंवा इथे लेटेस्ट स्विंग हाय जो असेल त्याच्याजवळ आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. टार्गेट पहिला लो आणि पहिला हाय, म्हणजे इथे पहिला हाय कुठला आहे, हाय, आणि पहिला लो कुठला आहे, हाय, हे आपलं टार्गेट 1 असणार आहे, T1, छोटं टार्गेट असणार आहे T1. आणि दुसरं जे असणार आहे तो आपला जो स्विंग हायपासून आपला पोल तयार व्हायला चालू झाला आहे, जिथून स्टॉक पडायला सुरुवात झालेली आहे तिथून आपल्याला मेजर करायचा आहे हा पोल पहिल्या लोपर्यंत. म्हणजे हा पहिला लो झाला, हा एक जी स्विंग असते ही स्विंग आपलं जे असणार आहे ते दुसरं टार्गेट असणार आहे. पहिलं छोटं टार्गेट आणि दुसरं मोठं टार्गेट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण इथे ट्रेड इनिशिएट करायचं आहे. एक्झाम्पलमध्ये बघूया डायरेक्ट कशा पद्धतीने इथे वर्कआउट झालं आहे. परत एकदा मी TCSचंच एक्झाम्पल घेतो आहे, कारण लगेच मला इथे एक्झाम्पल सापडलं म्हणून मी हे TCSचं एक्झाम्पल मार्क करून ठेवलेलं आहे. तर पुढे जाऊन बघितलं तर डाऊन ट्रेंड कसा कंटिन्यू झाला हे बघू शकता तुम्ही. ऑलरेडी डाऊन ट्रेंड आहे, हा स्विंग हाय आहे, इथून आपला पोल तयार झाला. या पोलनंतर काय झालं की इथे अप ट्रेंड आला, एक छोटासा पुलबॅक आला. पुलबॅक आल्यानंतर परत एकदा डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला. म्हणजे इथे काय प्रॉपर इथून पुलबॅक आणि इथे परत डाऊन ट्रेंड कंटिन्यू, एवढी जी स्विंग आहे ती इथे तुम्हाला खाली मिळालेली बघायला मिळते. आता एंट्री जर बघितली तर वॉल्यूम इथे विथ वॉल्यूम ब्रेकडाऊन आलेला आहे. या कॅन्डलला वॉल्यूम वाढलेला आहे, या कॅन्डलला वॉल्यूम कमी होतं. प्रिव्हियस कॅन्डलचं थोडंसं वॉल्यूम जास्त दिसते, पण ज्या कॅन्डलमध्ये आपल्याला ब्रेकडाऊन आला आहे त्या कॅन्डलला ऑलरेडी वॉल्यूम चांगला आहे, प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा तरी ॲटलिस्ट चांगला आहे. म्हणून आपण इथे ती कॅन्डल कन्सिडर करू आणि त्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपला
शॉर्टची पोझिशन हायच्या वरती, इथे जर स्विंग हाय बघितला तर हा स्विंग हाय आहे, तर इथे आपण स्टॉप लॉस लावू शकतो. पहिलं टार्गेट इथून इथेपर्यंतचं किंवा इथून इथेपर्यंतचे डिस्टन्स आहे ते आपण इथं कॅल्क्युलेट केलं तर इथेपर्यंतचं पहिलं टार्गेट आहे. आणि ही जर मूव आपण पोलची कन्सिडर केली तर तिथून खालच्या साईडला इथेपर्यंतचं टार्गेट आपल्याला बघायला मिळते. आता एंट्री जर बघितली तर एक्झॅक्ट एंट्री जर आपण इथं करायचा प्रयत्न केला तर साधारण आपल्याला एंट्री मिळते 3480ला. 3480ची एंट्री आहे. स्टॉप लॉस जर आपण इथे लावला 3494 किंवा 3495 पकडू सेफ साईड, 15 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे फक्त आपला. आणि टार्गेट जर बघितलं तर पहिलं टार्गेट आपल्याला मिळते त्याच दिवशीचा जर विचार केला तर साधारण आपल्याला त्याच दिवशी 2:30 वाजता इंट्राडेचा ट्रेड आहे, 3440पर्यंत स्टॉक खाली आला आहे, म्हणजे 40 पॉईंटचं टार्गेट मिळालं आहे 15 पॉईंटच्या स्टॉप लॉसवर. ऑलमोस्ट 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला इथे अचीव झाला आहे एका दिवसात. इंट्राडेचा ट्रेड आहे, 15 मिनिटाचा चार्ट आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला बेरिश फ्लॅग जर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ट्रेड केला तर चांगले रिस्क रिवॉर्ड तुम्हाला इथे मिळू शकतात. आणि आपण इथे काय केलं आहे, सगळे रूल फॉलो केलेत. स्टॉप लॉस आपला प्लेस आहे, एंट्री आपली कशा पद्धतीने आहे, वॉल्यूम आपल्याला जास्त दिसते, फ्लॅगचा सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर वर्कआउट झालेला आहे. सो जर थोडंसं लक्ष दिलं, थोडंसं आपण डिसिप्लिन फॉलो केलं तर चांगल्या पद्धतीचे ट्रेड आपल्याला इथे मिळू शकतात. अजून एक एक्झाम्पल बघूया. आय होप हा एक्झाम्पल तुम्हाला कळाला असेल. ऑरो फार्मामध्ये अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. सेम आपल्याला बेरिश फ्लॅग जो आहे तो तिथे पण एक सापडलेला आहे किंवा तिथे पण बनलेला आहे जो आपण ट्रेड इनिशिएट करू शकत होतो. आता हे खूप जुने एक्झाम्पल मी दाखवतो आहे. आता माझ्या पण लक्षात नाही की मी ट्रेड केले होते का नाही, पण आय गेस केले असतील, कारण मी ते सेव्ह करून नव्हते ठेवले, त्यामुळं तुम्हाला त्याचं जे प्रॉफिट वगैरे आहे ते नाही दाखवू शकत आहे आत्ता अनफॉर्च्युनेटली. बट तुम्ही बॅक टेस्टिंग जर करून बघितलं आणि तुम्हीही बघू शकता इथे डेट वगैरे सगळं आहे, त्यामुळं हे घरी जाऊन तुम्ही जरी बघितलं किंवा वेळ मिळाल्यानंतर तुम्ही जरी बघितलं तरी तुम्हाला हे कळून जाईल की फ्लॅग कशा पद्धतीने वर्कआउट होत आहेत. हा स्विंग हाय होता, इथून पोल तयार झाला आपला डाऊन ट्रेंड, इथे करेक्शन मूव अप ट्रेंड चालू झाला किंवा एक पुलबॅक आला. इथं पुलबॅक महत्त्वाचं आहे, अप ट्रेंड म्हणायचं नाही, पुलबॅकच म्हणायचं याला. पुलबॅक आला आणि पुलबॅक नंतर इथे ब्रेकडाऊन आल्यानंतर स्टॉक खाली पडायला परत सुरुवात झालेली आहे. तो कशा पद्धतीने इथे मार्केटची मुवमेंट होते. कधीही मार्केट असं वन साईड डाऊन होत नाही. प्रत्येक वेळी मार्केट काय करतं, खाली जायला लागलं की एक वरती पुलबॅक मारणार, परत खाली येणार, परत एक पुलबॅक मारणार, परत खाली येणार, परत एक पुलबॅक मारणार. तर ही जी पुलबॅकची मुवमेंट आहे इथे आपल्याला चार्ट पॅटर्न चेक करायचा आहे. मग तो फ्लॅग असू शकतो अशा पद्धतीचा किंवा आपल्याला अशा पद्धतीचा पीनट पॅटर्न पण बघायला मिळतो, जो आपण पुढे बघणार आहोत. सध्या आपण फ्लॅग पॅटर्नवर बघूया कशा पद्धतीने इथे आपल्याला ट्रेड मिळालेला आहे. तर ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिलेलं आहे, त्या कॅन्डलमध्ये वॉल्यूम जास्त आहे, प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा त्या कॅन्डलमध्ये वॉल्यूम जास्त आहे, म्हणून या कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस एंट्री शॉर्टची आणि वरती स्टॉप लॉस. इथे जर एक्झॅक्ट बघितलं तर स्टॉप लॉस आपला आहे साधारण 690 रुपयाचा, एंट्री आपली आहे 684 रुपयाची. फक्त 6 रुपयाचा इथे स्टॉप लॉस आहे. आणि टार्गेट जर तुम्ही बघितलं तर साधारण इथेपर्यंत त्या दिवसाचं पहिलं टार्गेट अचीव झालेलं आहे. एंट्री झालेली समजा इथे 11:30 वाजता 684ला आणि टार्गेट अचीव झालं आहे 672पर्यंत, म्हणजे 12 पॉईंट स्टॉप लॉस, 12 पॉईंटचं टार्गेट मिळालं आहे 6 पॉईंटच्या स्टॉप लॉसला. 1:2चा रिस्क रिवॉर्ड एक दिवसात मिळालेला आहे. इथे जर तुम्ही क्वांटिटी मारली व्यवस्थित, 100 क्वांटिटी जर मारली असेल आणि 12 पॉईंट जर तुम्हाला मिळाले तर तुम्हीच कॅल्क्युलेट करा किती आपल्याला पैसे बनतात इथे, आणि चांगल्या पद्धतीने इथे दिवसाचं प्रॉफिट आपल्याला निघून जातं. सो जे लोक म्हणतात की इंट्राडे अवघड आहे, खूप जास्त आपल्याला मेहनत करावी लागते, मेहनत तर करावी लागते, पण जर डिसिप्लिन फॉलो केलं तर सगळ्या गोष्टी इथे पॉसिबल होतात. फक्त थोडंसं होमवर्क, थोडंसं डिसिप्लिन आणि थोडंसं डेअरिंग, या गोष्टी तुम्ही इथे चार्ट पॅटर्न शोधताना करायच्या. ॲनालिसिस प्रॉपर असेल तर तुम्ही तिथे ट्रेड एकदम व्यवस्थित घेऊ शकता न घाबरता. जास्तीत जास्त काय होईल, स्टॉप लॉस हिट होईल, पण तो आपला स्टॉप लॉस एकदम जवळचा असणार आहे. जरी स्टॉप लॉस हिट झाला तरी आपल्याला एवढं वाईट वाटणार नाही की आपलं खूप काही गेलं. कॅपिटल आपलं वाचणार आहे, स्टॉप लॉस आपल्याला 6 पॉईंट्स आहे. 100चा जरी क्वांटिटी घेतली तरी 600 रुपयाचा लॉस होणार आहे, पण तुम्हाला तिथे 1200 रुपयाचं प्रॉफिट मिळते, कारण पॅटर्न प्रॉपर पद्धतीने वर्कआउट झालेला आहे आणि प्रिव्हियस जो ट्रेंड आहे तो आपण फॉलो करतोय. इथे आपण ट्रेंडच्या विरोधात कुठली गोष्ट करत नाही आहे. मार्केट वरती चाललंय म्हणून आपण बाय साईडचा ट्रेड घेत नाही आहे. इथे ट्रेंड काय दाखवतोय, निगेटिव्ह दाखवतोय, म्हणून आपण काय केलंय, वाट बघितली आणि वाट बघितल्यानंतर
ट्रेंडला फॉलो केलं आहे, निगेटिव्ह ट्रेंड आहे म्हणजे शॉर्ट पोझिशन घ्यायची आहे, आणि शॉर्ट पोझिशन जेव्हा ट्रेंडला फॉलो करून तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला रिवॉर्ड हे मिळतं. फक्त थोडेसे पेशन्स ठेवायला लागतात आणि वाट बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी तिथे मिळून जातात. सो अशा पद्धतीने तुम्हाला बेरिश फ्लॅग जो आहे तो वर्कआउट करायचे आणि शॉर्टची पोझिशन त्याच्यामध्ये घ्यायची आहे. स्टॉप लॉस, एंट्री आणि टार्गेट जर पहिलं आपण हा एक स्विंग कन्सिडर केला तर हा इथे आपल्याला एक स्विंग मिळून गेलेला आहे. पहिलं जर टार्गेट बघितलं इथे तर ते आपल्याला एका दिवसातच मिळून गेलेलं आहे. जर कोणी होल्ड केला असेल, पुट ऑप्शन घेतला असेल तर तो होल्ड करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी पण प्रॉफिट एन्जॉय इथे करू शकत होता. सो ह्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी सुचल्या पाहिजेत किंवा त्यावेळी तुमचं ते जे माइंडसेट आहे तो तसा बनला पाहिजे. त्यासाठी थोडेसे एक्सपिरियन्स लागतो. म्हणून जर तुम्ही प्रॅक्टिस करणार असाल तर ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्हाला पेपर ट्रेडिंग करायला चान्स मिळतो. व्हर्च्युअल ट्रेडिंगसाठी इथे पैसे मिळतात. ते तुम्हाला कुठे पदरचे घालायचे नसतात, ते तुम्हाला व्हर्च्युअल ट्रेडिंगचे पैसे असतात. तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता, इथे डायरेक्टली ट्रेड घेऊ शकता. इथे बाय आणि सेलचा ऑप्शन तुम्हाला दिला जातो. तिथे तुम्ही बाय आणि सेल करून एक प्रॅक्टिस सेशन इथे करू शकता आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल ट्रेडिंग करू शकता. सो दिस इज द गुड ऑप्शन फॉर द पेपर ट्रेडिंग. कारण आपण वहीवर जर लिहून ठेवलो तर कधी कधी तिथे आपला डिसिप्लिन फॉलो होत नाही की मी केला असता, मी एक्झिट केलं असतं, मी बाहेर पडलो असतो, असा आपण विचार करतो. पण इथे जेव्हा तुम्ही एक्झॅक्टली व्हर्च्युअल ट्रेडिंग करता त्यावेळी तुम्हाला प्रॉपर दिसत असतं की कुठे माझा किती लॉस होतो आहे, किती प्रॉफिट होतो आहे, या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसत असतात. त्यामुळं ट्रेडिंग व्ह्यूवर जर तुम्ही हे पेपर ट्रेडिंग थोडंसं केलं चार्ट पॅटर्नवर तर तुमची एक चांगली प्रॅक्टिस होईल, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल लाईव्ह ट्रेडिंग जेव्हा तुम्ही कराल ॲक्च्युअल पैसे इन्व्हेस्ट करून तेव्हा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सो दिस इज बेरिश फ्लॅग. आता आपण बघणार आहोत बुलिश पेनंट पॅटर्न. पेनंट पॅटर्न काय असतो? सगळ्यात पहिल्यांदा आपण बुलिश पेनंट पॅटर्न बघू. पेनंट पॅटर्न अशा पद्धतीने चार्टवर बघायला मिळतो. बेसिकली हा एक सिमेट्रिकल ट्रायंगलच असतो, फक्त अपट्रेंडमध्ये तो एक छोट्या पद्धतीने तयार होतो. सिमेट्रिकल ट्रायंगलमध्ये आपण बघितलं की हायर लोज आणि लोअर हायज आपल्याला कनेक्ट करायचे असतात. सेम आपल्याला इथे पण तेच करायचं असतं. सेम तुम्ही इथे बघू शकता, लोअर हायज कनेक्ट केलेत आणि हायर लोज कनेक्ट केलेत, जस्ट लाईक अ सिमेट्रिकल पॅटर्न. फक्त हा अपट्रेंडमध्ये तयार होतो आणि तो अपट्रेंड कंटिन्यू करतो. सिमेट्रिकल पॅटर्न जर आपण बघितलं तर तो साईडवेजमध्ये पण तयार होऊ शकतो, डाऊन ट्रेंडमध्ये पण तयार होऊ शकतो, कुठेही होऊ शकतो. पण जेव्हा तो अपट्रेंडमध्ये प्रॉपर छोटासा तयार होतो त्याला आपण पेनंट पॅटर्न म्हणतो. आणि तो बुलिश पेनंट पॅटर्न ओळखायचा कसा? तो अपट्रेंड नंतर तयार होतो. इथे पण आपल्याला एक पोल बघायला मिळतो. पोल कसा बघायला मिळतो की एक व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये आपल्याला एक अपट्रेंड दिसतो आणि त्याच्यानंतर एक करेक्शन होतं, जसं आपण फ्लॅगमध्ये बघितलेलं. फ्लॅगमध्ये बघितल्यानंतर काय झालेलं की करेक्शन आपल्याला चॅनलमध्ये बघायला मिळालेलं. पण इथे काय आहे, आपल्याला एक पेनंट पॅटर्नमध्ये जो आहे ते करेक्शन बघायला मिळतं. तर त्याच्यामुळे काय आहे की हे करेक्शन कंप्लीट झाल्यानंतर किंवा हा जो पुल बॅक आहे खालच्या साईडला तो आपल्याला रेझिस्टन्स ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर एंट्री करायची असते. आणि जस्ट लाईक दिस पिक्चर की इथे ब्रेकआउट येतो रेझिस्टन्स ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर. आणि ह्या कॅन्डलला, ज्या ब्रेकआउटच्या कॅन्डलला व्हॉल्यूम जर जास्त असेल तर तिथे आपण बायची एंट्री करू शकतो त्या कॅन्डलच्या हायच्या वरती. सो नियम परत आला, ब्रेकआउट आला म्हणजे व्हॉल्यूम आलं. व्हॉल्यूमचा नियम कायम लक्षात ठेवायचा. ब्रेकआउट कॅन्डलला व्हॉल्यूम जास्त पाहिजे, हायच्या वरती एंट्री बायची करायची आहे. इथे आपल्याला बाईंग करायचं आहे कारण इथे आपण ट्रेंडला फॉलो करतोय. ट्रेंड काय सांगतोय आपल्याला? अप ट्रेंड सुरू आहे. हे जे आहे ते हे करेक्शन आहे, छोटंसं करेक्शन आहे. इथे इम्पल्स मूव्ह आपल्याला मोठ्या ट्रेंडवर काय सांगते की अप ट्रेंड आहे. मग जोपर्यंत सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक करत नाही तोपर्यंत ट्रेंड चेंज होणार नाही, हे तर नियम आहे. रेझिस्टन्स ट्रेंड लाईन ब्रेक होणार आहे हे पण आपल्याला माहिती आहे कारण बुलिश पेनंट पॅटर्न आहे. तो पेनंट पॅटर्नला जी ग्रीन कलरची कॅन्डल विथ हाय व्हॉल्यूम ब्रेक करेल त्या हायच्या वरती आपल्याला बाय करायचं आहे आणि त्याच कॅन्डलच्या लोच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस प्लेस करायचा आहे. आता इथे आपल्याला स्टॉप लॉस दोन ठिकाणी लावता येतो. जर पूर्ण पेनंट असा कंप्लीट झाला, हे पूर्ण कन्सॉलिडेशन कंप्लीट झालं तर काय होणार की या छोट्याशा एरियामधनं ब्रेकआउट येणार. मग तुम्ही सपोर्ट लाईनच्या खाली पण स्टॉप लॉस ठेवू शकता किंवा जर थोडासा इथून ब्रेकआउट आला तर या कॅन्डलच्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवू शकता. सो दोन्ही प्रकारचे स्टॉप लॉस इथे तुम्ही लावू शकता. फक्त स्विंग लो बघून स्टॉप लॉस जर लावला तर जिथे सगळेजण लावतात तिथे सगळेजण म्हणजे आता कळणार नाही की एक्झॅक्टली तू कुठे लावलाय मी कुठे लावलाय, पण एक अंदाज घेऊन की स्विंग लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावला तर मोस्ट ऑफ द जे लोक आहेत त्यांनी तिथेच लावला असेल असा प्रकारे एक अंदाज मारतो आणि त्याच्यानुसार आपण स्टॉप लॉस प्लेस करतो. किंवा कॅन्डलच्या लोच्या खाली तर स्टॉप लॉस बरेच जण लावतात. जे स्कॅल्पिंग करतात ते काय करतात की ब्रेकआउट कॅन्डलच्या खालीच स्टॉप लॉस लावतात आणि मग ते छोटा ट्रेड घेतात. ते क्वांटिटी जास्त मारतात आणि पॉईंट कमी कमवतात. त्यामुळे त्यांना काय होतं की स्टॉप लॉस एकदम जवळ लावावा लागतो. तर त्या पद्धतीने मी तुम्हाला कॅन्डलच्या ब्रेकआउटच्या खालच्या साईडला स्टॉप लॉस लावा म्हणून सांगतोय. अदरवाईज दुसरं इथे तुम्ही थोडासा लांब स्टॉप लॉस जर लावला
तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड जो आहे तो थोडासा कमी मिळेल, बाकी काही होणार नाही इथे. एक्झॅक्ट आपण एक्झाम्पल बघूया, त्यामुळं आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. इथे एकच एक्झाम्पल सापडलं मला अनफॉर्च्युनेटली. विप्रोमध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत. विप्रोचं स्टॉकमध्ये एक आपल्याला चांगलं एक्झाम्पल सापडलेलं आहे. सो एकाच एक्झाम्पलवर मी या गोष्टी एक्सप्लेन करतो. आय होप तुम्हाला कळतील. इथे बघू शकता तुम्ही अपट्रेंड कसा व्यवस्थित कंटिन्यू झाला आहे आणि पीनट पॅटर्न प्रॉपर आपल्याला इथे बघायला मिळतोय. अपट्रेंड आहे हा. इथे कन्सॉलिडेशन झालं आणि इथे ब्रेकआउट आला. इथे ब्रेकआउट कसा आला आहे, गॅपअपनं आला आहे ब्रेकआउट, पण विथ हाय व्हॉल्यूम आला आहे. त्यामुळे त्या हायच्या वरती तुम्ही एंट्री करू शकता. आता पोल आपला कुठेपर्यंत असणार आहे, तर स्विंग लो आपण कुठे पकडला आहे, हा स्विंग लो आपण पकडला आहे. आणि कारण ही करेक्शन मूव होती आणि हा आपली इम्पल्स मूव आहे. तर अपट्रेंड आपल्याला इथून कंटिन्यू झाला तर हा आपला पोल असणार आहे. आणि ह्या पोलचं डिस्टन्सवरती आपण काय करणार आहोत की आपलं सेकंड टार्गेट जे असणार आहे, इथे सेकंड टार्गेट ते असणार आहे. पहिलं टार्गेट म्हणजे पहिला हाय आणि लो, हे आपण पहिलं टार्गेट ठेवू शकतो, छोटं टार्गेट, काही प्रॉब्लेम नाही आहे. ते आपलं कधी कधी एकाच कॅन्डलमध्ये होऊ शकतं, कारण सिमेट्रिकल ट्रायंगलचा जो बॉटम असतो, जो मागचा साईड असतो, तो कधी कधी मोठा असतो आणि पेनटचा एकदम छोटा असतो. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला ते वर्कआउट करायचं. तर एंट्री तुम्ही बघू शकता, गॅपअप कॅन्डल आहे, गॅपअप कॅन्डलच्या हायच्या वरती एंट्री करायची. साधारण पहिल्याच कॅन्डलला इथे आपल्याला एंट्री मिळाली 9:30 वाजता, 9:15ला पहिल्याच कॅन्डलला ब्रेकआउट आला आहे. ब्रेकआउटला जर एंट्री आपण इथे बघितली तर 661ची एंट्री आहे, 662 पकडू आणि 656चा स्टॉप लॉस आहे, 6 पॉईंटचा स्टॉप लॉस. आणि टार्गेट जे आपल्याला मिळालं आहे ते साधारण 6 तारखेचाच ब्रेकआउट आहे. आणि 6 तारखेचाच जर हाय बघितलं तुम्ही तर 3:15 वाजताचा जो हाय मारला आहे तो 688चा मारला आहे. म्हणजे एंट्री आपली झाली आहे इथे 660ला, 662ला आणि 688चा इथे टार्गेट अचीव्ह झालेला आहे. म्हणजे जवळपास 16 पॉईंटचं टार्गेट मिळालं आहे आणि 6 पॉईंटचा स्टॉप लॉस आपण इथे पकडलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1:3चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे मिळालेला बघायला मिळतोय. 1:3चा रिस्क रिवॉर्ड. इंट्राडेमध्ये इथे खूप जास्त चांगल्या पद्धतीचा ट्रेड आपल्याला मिळू शकतो. जरी आपण 100 क्वांटिटी घेतली तरी आपल्याला इथे 1600 रुपयाचा प्रॉफिट होतो आहे 600 रुपयाच्या स्टॉप लॉसला. सो चांगल्या पद्धतीने जर ॲनालिसिस करून आपण इथे एक्झाम्पल किंवा थोडंसं बॅक टेस्टिंग करून चार्ट शोधले तर आपल्याला एक चांगले ट्रेड इथे इनिशिएट होऊ शकतात, जेणेकरून आपला जो इंडिकेटरला फॉलो करणारा आपण जे करत असतो की इंडिकेटरनं सिग्नल दिल्यानंतर मी एंट्री करणार, आणि जर तो इंडिकेटर फेक सिग्नल मिळाला तर तिथे आपलं नुकसान होऊ शकतं. कारण बेसिकली काय, इंडिकेटर वाईट नसतात, पण इंडिकेटर प्राईजला फॉलो करतात. आणि आपण इथे काय करतोय, प्राईज कशा पद्धतीने ब्रेकआउट देते त्याच्यावर ट्रेड करतोय आणि ते आपण व्हॉल्यूम पण बघतोय. म्हणजे लोक किती इंटरेस्टेड आहेत ते पण आपल्याला इथे कळते. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या इथे होऊन जातात. इंडिकेटर लावायची गरज नाही आहे. एक जर तुम्हाला लावायचंच असेल इंडिकेटर तर याच्यावर तुम्ही एक 20 डे मूविंग ॲव्हरेज लावू शकता. थोडासा पुलबॅक जर म्हणजे 20 डेचा मूविंग ॲव्हरेजच्या सपोर्टला जर तुम्ही परत जर अजून क्वांटिटी ॲड करणार असाल तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता. पण मला जर विचाराल तर मी शक्यतो लावत नाही. ब्रेकआउटच्या ह्याच्यावर पूर्णपणे इथे डिपेंड राहतो आणि त्याप्रमाणे ट्रेड करतो. थोडंसं डेअरिंग दाखवून इथे ट्रेड मी घ्यायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही जर करणार असाल नवीन असाल तर तुम्ही 20 डेचा इथे मूविंग ॲव्हरेज लावू शकता. एक्सपोनेन्शियल मूविंग ॲव्हरेज लावा, ते तुम्हाला सपोर्टचं काम करेल आणि मूवमेंट कशा दिशेने जाते आणि 20 डे ब्रेक झाल्यानंतर खालच्या साईडला जर मूवमेंट झाली तर तुम्ही तिथे एक्झिट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड इनिशिएट करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. अदरवाईज प्राईज ॲक्शन आपण इथे प्रॉपर एक्सप्लेन केलेली आहे की कसा ब्रेकआउट आला आणि ब्रेकआउट व्हॉल्यूम नंतर आल्यानंतर आपल्याला इथे कशा पद्धतीने ट्रेड मिळू शकतात. सो बुलिश पीनट पॅटर्न अशा पद्धतीने तुम्ही वर्कआउट करू शकता. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे एकच एक्झाम्पल आहे, त्यामुळे तुम्ही थोडंसं बॅकटेस्ट करा. मी तुम्हाला होमवर्क देतो आणि जर बॅकटेस्ट करून तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित कळाल्या असतील किंवा तुम्हाला जर एक्सपिरियन्स आला असेल की बाबा खरंच बुलिश पेनंट पॅटर्न वर्कआउट होतं तर तो कमेंटमध्ये मला सांगा की हे वर्कआउट झालेलं आहे आणि या पद्धतीने आम्ही पण प्रॉफिट कमवलेला आहे. तुम्ही जर प्रॉफिट कमवलं तर त्याच्यापेक्षा कुठला जास्त आनंद मला वाटत नाही. त्यामुळे कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही जर होमवर्क करून बुलिश पेनंट पॅटर्न कुठल्या चार्टमध्ये शोधला आणि तो प्रॉपर पद्धतीने वर्कआउट झाला असेल तर I'll appreciate that. So this is bullish pennant pattern. आता बघूया आपण बेरिश पिनंट पॅटर्न. बेरिश पिनंट पॅटर्न एक्झॅक्टली अपोजिट असतो. तो डाऊनवर्ड डिरेक्शनच्या मुवमेंटमध्ये, म्हणजे बेरिश जेव्हा स्टॉक असतो त्यावेळेला तयार होतो. इथे पण आपल्याला लोअर हायज आणि हायर लोजचं फॉर्मेशन बघायला मिळतं.
सेम आपल्याला ट्रायंगल जो आहे तो तयार होताना सिमेट्रिकल ट्रायंगल टाईप दिसतो, पण हा बेरिशमध्ये असतो आणि बेरिशमध्ये आपल्याला काय होतं की जी मुवमेंट कंटिन्युअस डाऊन ट्रेंड चालू आहे तो परत कंटिन्यू होतो सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर. मगाशी आपण काय बघितलं, अप ट्रेंड कंटिन्यू झाला आहे रेझिस्टन्सची ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर. इथे आपल्याला काय आहे की सपोर्टची ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर जी बेरिश मुवमेंट आहे ती कंटिन्यू बघायला मिळते. तर स्टॉक इथे कंटिन्यू बेरिश मुवमेंटमध्ये आहे. हे कन्सॉलिडेशन झालं, एक पुलबॅक आला, पुलबॅक आल्यानंतर काय झालं की हा सपोर्ट ब्रेक झाला. आता ब्रेकआउट आणि व्हॉल्यूम या दोन गोष्टी परत आल्या आपल्याकडे. तर ज्या कॅन्डलनं सपोर्ट ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे विथ हाय व्हॉल्यूम, त्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपल्याला शॉर्टची पोझिशन बनवायची आहे. इथे आपल्याला ट्रेंडच्या बरोबर जायचं आहे. डाऊन ट्रेंड सुरू आहे म्हणून शॉर्टचीच पोझिशन घ्यायची. डाऊन ट्रेंड चालू आहे म्हणून इथे बायची पोझिशन घेतलं तर स्टॉप लॉस हिट होणार आणि लॉस होणार. त्यामुळे इथे आपल्याला शॉर्टची पोझिशन बनवायची आहे. पोल जो असतो तो आपला स्विंग हायपासून जो पहिला स्विंग लो बनवला आहे आणि जिथून आपल्याला पुलबॅक मिळाला आहे किंवा एक आपल्याला कन्सॉलिडेशनची एक फेज मिळाला आहे तिथेपर्यंतचा आपल्याला पोल पकडायचा आहे आणि तेवढं टार्गेट तुमचं असलं पाहिजे. पहिलं टार्गेट ऑब्व्हियसली पहिल्या हायपासून पहिल्या लोपर्यंतचं छोटं टार्गेट आणि पोलचं जे आहे ते आपल्याला T2 म्हणजे टार्गेट 2 आपण इथे ठेवू शकतो आणि त्याप्रमाणे आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो इंट्राडेमध्ये पण आणि मोठ्या टाईम फ्रेमवर पण. मी एक्झाम्पल इंट्राडेची एवढ्यासाठी सांगतोय कारण ते तुम्हाला सोपं पडतं आणि बऱ्याच जणांचे जे क्वेश्चन्स असतात की इंट्राडेमध्ये कसं ट्रेड करू ते इथे आय गेस सॉल्व झाले असतील. मोठा ट्रेड घ्यायचा असेल, थोडा पोझिशनल विचार करायचा असेल तरी तुम्ही थोडंसं टाईम फ्रेम वाढवा. 1 तासाच्या टाईम फ्रेमवर पॅटर्न शोधा, डेली टाईम फ्रेमवर पॅटर्न शोधा आणि त्यानंतर ते वर्कआउट होत आहेत का नाहीत किंवा त्याला जास्त दिवस द्यायला लागतील. जर डेली टाईम फ्रेम बघितला तर तुम्हाला त्याच्यासाठी जास्त दिवस द्यायला लागतील तो ब्रेकआउट झाल्यानंतर टार्गेट अचीव व्हायला. छोटा टाईम फ्रेम ठेवलात तर टार्गेट लवकरात लवकर अचीव होतील आणि इंट्राडेच्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही चांगल्या पद्धतीने इथे ट्रेड घेऊ शकाल. सो एक्झाम्पल बघूया. एंट्री मी तुम्हाला सांगितली की ब्रेकआउट कॅन्डलच्या लोच्या खाली शॉर्ट करायचा आणि त्याच्याच हायच्या वरती आपल्याला काय करायचं आहे, स्टॉप लॉस प्लेस करायचं आहे. टार्गेट आपण हे बघितलं आणि हे दुसरं टार्गेट बघितलं. एक्झॅक्टली चार्टवर बघूया कशा पद्धतीने हे वर्कआउट होतं आहे. पहिलं एक्झाम्पल असणार आहे ते TCSचं. परत एकदा TCSचं आपल्याला स्टॉक मदत करतो आहे एक्झाम्पल शोधायला किंवा बॅक टेस्टिंग हेल्प करायला. तर इथे तुम्ही बघू शकता लगेच समोर आपल्याला एक्झाम्पल सापडलेला आहे. डाऊन ट्रेंड कशा पद्धतीने इथे तयार झालेला आहे, हाय मारला आहे आणि हा पोल तयार झाला आहे आणि इथे पेनंट पॅटर्न तयार झाला आहे. पेनंट पॅटर्न प्रॉपर पद्धतीने इथे वर्कआउट झाला आहे. गॅपडाऊन कॅन्डल आहे, खूप मोठी कॅन्डल आहे इथे. जेव्हा मोठी कॅन्डल अशी दिसते आपल्याला 15 मिनिटाच्या कॅन्डलला, पण आपल्याला कळतं आहे की ब्रेकआउट तर झालेला आहे, व्हॉल्यूम पण चांगला आहे. त्यावेळी तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डलस्टिकवर येऊ शकता आणि 5 मिनिटाच्या कॅन्डलस्टिकवर तुम्ही एंट्री शोधू शकता. तर प्रत्येक वेळी 15 मिनिटाच्या चार्ट जेव्हा तुम्ही ट्रेडसाठी घेता कुठला चार्ट पॅटर्न, त्यावेळी तुम्हाला एंट्री ही 5 मिनिटाच्या कॅन्डलवरच करायची आहे कारण 5 मिनिटाच्या कॅन्डलवर आपल्याला एक चांगली एंट्री मिळू शकते जेणेकरून तुमचे जे ट्रेड असतात ते एकदम व्यवस्थित पद्धतीने वर्कआउट होऊ शकतील. आता इथे 5 मिनिटाच्या कॅन्डलला काय झालं आहे, पहिल्याच कॅन्डलला इथे विथ व्हॉल्यूम आपल्याला ब्रेकडाऊन दिसतो आहे. मग 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या खाली पण तुम्ही जी आहे ती एंट्री करू शकता किंवा पुलबॅकची एंट्री पण तुम्ही थोडीशी करू शकता इथे. त्यामुळं 15 मिनिटाचे चार्ट पॅटर्न जर शोधले तर एंट्री 5 मिनिटाच्या कॅन्डलवर शोधायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला थोडीशी लवकर एंट्री मिळू शकेल आणि थोडासा लवकर सिग्नल तिथे जनरेट होईल. कारण 5 मिनिटाच्या कॅन्डलला जर विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट आला तर त्याच कॅन्डलनंतर तुम्ही एंट्री करू शकता. पुढच्या 2 कॅन्डल तुम्हाला वेट करायची गरज नसते कारण पुढच्या 2 कॅन्डलमध्ये तुमचं ऑलरेडी थोडंसं टार्गेट किंवा थोडेसे पॉईंट तुम्हाला मिळून गेलेले असतील. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एंट्री करू शकता. स्टॉप लॉस इथे थोडासा लांब लावू शकतो जर एवढ्या मोठ्या प्रकारची कॅन्डल जर मिळाली तर. पण हा एक सिग्नल तुम्हाला मिळतो की ट्रेंड जो आहे तो कंटिन्युअस आपल्याला बेरिश बघायला मिळणार आहे. सो आपलं टार्गेट आज नाही जरी अचीव झालं तरी दुसऱ्या दिवशी होल्ड केलं तरी ते अचीव होऊ शकतं. आता शॉर्ट पोझिशनला दुसऱ्या दिवशी कसं होल्ड करणार, तर तुम्ही फ्युचरमध्ये शॉर्ट करू शकता किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकचा पुट ऑप्शन घेऊ शकता. मग तुम्हाला ती रॅली जी आहे ती कंटिन्यू एन्जॉय करता येईल. सो इंट्राडेचं पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर छोटं टार्गेट इथे मिळत नाही आहे कारण एवढी मोठ्या कॅन्डलमध्येच ऑलरेडी सेलिंग बघायला मिळते. पण जर थोडासा लांबचा विचार केला तर आपल्याला इथे मूव्ह जी आहे ती कंटिन्यू खालच्या साईडला आलेली बघायला मिळते आणि त्या पद्धतीने तुम्ही इथे ट्रेड घेऊ शकता कारण एवढी मोठी मूव्ह आपल्याला इथे बेरिश पीनट नंतर बघायला मिळते. सो थोडासा त्या वेळेला काय सिच्युएशन आहे, कशी कॅन्डल तयार होते याचा थोडासा विचार करून ट्रेड जेव्हा आपण घेतो ना त्यावेळेला आपले ट्रेड चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट होतात. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. इंडसइंड बँकमध्ये एक एक्झाम्पल आपल्याला सापडले ते चेक करूया आणि त्याच्यानंतर आपण
बघूया अजून कुठले एक्झाम्पल आपल्याला सापडत आहेत का. तर इथे आपल्याला बेरिश पीनट मिळाला आहे. स्टॉक इथे कन्सॉलिडेट झाला आहे, साईडवेज गेला आहे. साईडवेज गेल्यानंतर हा सपोर्ट ब्रेक करून एक आपल्याला कंटिन्युअस डाऊन ट्रेंड बघायला मिळाला. हा स्विंग हायपासून इथेपर्यंत पोल आपण पकडला आणि ब्रेकडाऊन आपल्याला ह्या कॅन्डलला मिळालेला आहे. 15 मिनिटाच्या कॅन्डलला ब्रेकडाऊन मिळाला आहे. इथे तुम्ही एंट्री 5 मिनिटाच्या याच्यावर करू शकता. कशा पद्धतीने वॉल्यूम इथे जास्त बघायला मिळते हे बघू शकता तुम्ही. इथूनच वॉल्यूम वाढलं आहे आणि ज्या कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिला आहे त्या कॅन्डलला पण वॉल्यूम हाय बघायला मिळते आणि त्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस एंट्री करू शकतो शॉर्टच्या पोझिशनची आणि वरती स्टॉप लॉस ठेवू शकतो. एक्झॅक्ट जर बघायचं झालं तर स्टॉप लॉस आपला इथे येतो 893ला आणि एंट्री आपली येते 886ला. 7 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट जर बघितलं तर त्याच दिवशी 872पर्यंत स्टॉक आलेला आहे. म्हणजे इथे जवळजवळ 12-13 पॉईंट आपल्याला मिळून गेलेले आहेत 7 पॉईंटच्या स्टॉप लॉसला. म्हणजे 1:2च्या जवळपास रिस्क रिवॉर्ड आपल्याला बघायला मिळू शकतो इथे. सो इंट्राडेमध्ये चांगल्या पद्धतीने हे चार्ट पॅटर्न वर्कआउट होतात. तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल. संध्याकाळच्या टायमिंगला मार्केट बंद झालं 6-6:30 वाजता फ्री झाला की 1 तास किंवा 1.5 तास बसायचं. 50 स्टॉक थोडेसे फिल्टर करायचे, लिहून घ्या वाटलंच तर, किंवा वॉचलिस्टला सेव्ह करून ठेवा. ड्रॉ करून ठेवा, वॉचलिस्ट सेव्ह करून ठेवा ट्रेडिंग व्ह्यूला आणि तिथे तुम्हाला ती वॉचलिस्ट दुसऱ्या दिवशी ते ड्रॉईंग वगैरे केलेलं असेल ते चार्टवर ते तसंच बघायला मिळेल. सो तुम्हाला त्याची मदत होईल की बाबा अशा पद्धतीनेच ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एंट्री करायची आहे. सो थोडंसं 1-1.5 तासाचं जर तुम्ही वेळ काढून जर थोडंसं होमवर्क केलं आणि 50 स्टॉक जरी ॲटलिस्ट बघितले, जास्त नाही सांगत आहे, 50 स्टॉक बघून होतात 1-1.5 तासात. थोडंसं प्रॅक्टिस झाली की तुमचं लवकर होऊन जाईल. पहिल्यांदा तुम्हाला वेळ लागेल, 2 तास लागतील जास्तीत जास्त, पण जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तुमचा टायमिंग कमी होत राहील आणि तसे तुम्ही जास्त स्टॉक तिथे बघू शकाल. सो थोडंसं होमवर्क करा आणि कमेंटमध्ये मला जरूर सांगा की आम्ही बॅक टेस्टिंग करून बघितलेलं आहे आणि हे वर्कआउट झालेलं आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हे जे फ्लॅग आणि पेनंट पॅटर्न आहेत हे वर्कआउट करायचे आहेत. इंट्राडेच्या चार्टवर चांगल्या पद्धतीने रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो आणि तुमचा जो इंट्राडेमध्ये स्टॉक सर्च करायचा प्रॉब्लेम आहे हा इथे सॉल्व्ह होऊ शकतो. इंडिकेटर कुठला लावायचा, इंट्राडेमध्ये कसा ट्रेड घ्यायचा, तर अशा पद्धतीचे चार्ट पॅटर्न जर शोधले तर इंट्राडेचा तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्हाला अजून इझी जाईल इंट्राडे ट्रेडिंग करायला. थोडंसं पोझिशनल विचार करणार असाल तर टाईम फ्रेम चेंज करा. 1 तासाचा टाईम फ्रेम घ्या, 4 तासाचा टाईम फ्रेम घ्या किंवा 1 दिवसाचा टाईम फ्रेम घ्या. थोडंसं लॉंग व्ह्यू बघणार असाल तर 1 दिवसाच्या टाईम फ्रेमवर पॅटर्न शोधा. पॅटर्नचा ब्रेकआउट आल्यानंतर कॅशमध्ये होल्डिंग करा. बाईंग साईडचा थोडे दिवस ट्राय करा. शॉर्ट पोझिशन बनवू नका, कारण सगळ्यांकडेच फ्युचर शॉर्ट करायला एवढे पैसे असतील असं नसतं. रिटेल ट्रेडर छोट्या पैशापासून सुरुवात करतात, त्यामुळे फक्त बाय पोझिशन जे आपल्याला चार्ट पॅटर्न आपल्याकडे आहेत ते बाय साईडचे ट्रेड फक्त इनिशिएट करा. कॅशमध्ये थोडी क्वांटिटी घेऊन ट्राय करा. पेपर ट्रेडिंग करा. तर या सगळ्या गोष्टी जर करत गेलात तुम्ही तर चांगल्या पद्धतीचे ट्रेड तुम्हाला मिळत राहतील आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही चांगल्या इथे इंट्राडे ट्रेडिंग किंवा चार्ट तुम्हाला बघितल्या चार्ट पॅटर्न तिथे कळायला लागतील. चार्ट ऑब्झर्वेशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जेवढं जास्त चार्ट ऑब्झर्वेशन कराल तर तेवढं जास्त चांगल्या पद्धतीचे चार्ट पॅटर्न तुम्हाला तिथे शोधता येतील. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला फ्लॅग आणि पीनट पॅटर्नबद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ज्या काही शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारू शकता आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.